धन्यवाद मॅडम. आजचा आपला विषय जो आहे तो मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट म्हणजे आई वडील व ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व पालन पोषण अधिनियम 2007. मुळात या कायद्याचं ऑब्जेक्ट काय आहे याची पुढे आपल्याला माहिती मिळेल. परंतु मुळातच सिनियर सिटीजनला मेंटेनन्स अँड वेलफेअरची गरज काय, हा जो विषय जो आहे हा खूप मोठा विषय होऊ शकतो. समाजामध्ये ज्या पद्धतीने सध्याचं वातावरण आहे, या वातावरणामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा विचार केला जावा, त्यांचे शेवटचे आयुष्य जे आहे, वर्ष जे आहे ते चांगल्या पद्धतीने जावीत, ह्याकरता शासनाने ठरवून हा कायदा केलेला आहे. आणि त्या कायद्याने काही अधिकार सिनियर सिटीजन्स आणि ज्येष्ठ नागरिक आणि आई वडील पालक जे आहेत त्यांना या कायद्याने अधिकार दिलेले आहेत. थोडंसं हा कायदा येण्यापूर्वी आपल्याकडे काही दोन कायदे यापूर्वी अस्तित्वात होते आणि आहे. CRPC एक आहे, ज्या कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर जो आहे त्याच्यामध्ये मेंटेनन्सचे राईट्स दिलेले आहेत. हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट आहे आणि आता आलेला हा मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट 2007 हा ऍक्ट या ठिकाणी 2007 साली अस्तित्वात आलेला आहे. खरं तर मग पहिल्यांदा आपण CRPC 125(1)(2) जे त्याच्यामध्ये नेमकी काय प्रोव्हिजन आहे जी आज 2007 पूर्वी सुद्धा अस्तित्वात होती. त्याच्यामध्ये 125 मध्ये मेक इट इनकमरंट फॉर द पर्सन्स हॅव्हिंग सफिशियंट मीन टू मेंटेन हिज फादर और मदर who is unable to maintain himself or herself and on getting proof of neglect or refusal may be ordered by a first class magistrate to make a monthly allowances. मी ते सांगतो, ज्या आई वडिलांना सांभाळण्याचा नकार त्यांच्या मुलांनी दिलेला आहे, जे स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाही, अशांच्यासाठी मंथली अलाउन्सेसची कोर्ट जे आहे मॅजिस्ट्रेट जे ऑर्डर करू शकतात. इट इज ऍप्लिकेबल टू ऑल इरिस्पेक्टिव्ह ऑफ द रिलिजियस फेथ, रिलिजियस precautions and includes and adoptive parents. These sections has been interpreted by the Supreme Court in its ruling so as to make the daughter and sons married or unmarried equally responsible to maintain their parents. त्यामुळं आई वडिलांची त्याच्यामध्ये ती जबाबदारी राहते आणि ती जबाबदारी राहत असल्यामुळं आई वडिलांना मुलांची ती जबाबदारी राहते आणि ती जबाबदारी राहत असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आई वडिलांचा त्या ठिकाणी सांभाळ जो आहे तो आपल्याला करावा लागतो. हे आपल्याला याच्यातून सगळ्यांच्या लक्षात येते. खरं तर हा सगळा कायदा करत असताना काही गोष्टी त्याच्यामध्ये शासनाच्या त्या गोष्टी कायद्यामध्ये त्याचं रूपांतर करून ज्येष्ठ नागरिकांना कशा पद्धतीने रिलीफ देता येईल हा विचार देखील त्याच्यामध्ये केला गेलेला आहे. दुसरा कायदा त्याच्यामध्ये जो आहे तो आहे हिंदू अडॉप्शन आणि मेंटेनन्स ऍक्ट. ह्याच्यामध्ये देखील सेम प्रकारची तरतूद ती कुठली आहे? राईट ऑफ पॅरेंट्स विदाउट means to be supported by their children having sufficient means has been recognized by 125. 125 चा रेफरन्स आलेला आहे and section 123 of Hindu Adoption and Maintenance Act. This act gives statutory recognition to the well established normal obligation of Hindu child, male or female, to maintain his aged or infirm parents as long as they are not able to maintain. आई वडील स्वतःचा निर्वाह करू शकत नाही, त्यांचा सांभाळ करायचा, त्यांना निर्वाह भत्ता देण्याचे देखील कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. आणि नंतर मग हा जो तिसरा कायदा 2007 मध्ये जो अस्तित्वात आलाय
मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट. नेमका हा कायदा कशासाठी केला? कारण याचं नेमकं एम आणि ऑब्जेक्ट काय आहे, समाजामध्ये ज्या पद्धतीची स्थिती आहे तर त्यातल्या एम्स आणि ऑब्जेक्ट त्या कायद्यामध्ये त्यांनी दिलेले आहे. इन जॉईंट फॅमिली सिस्टीम अ लार्ज नंबर ऑफ एल्डरली आर नॉट बिंग लुक आफ्टर बाय देअर फॅमिली. खूप समाजामधला एक मोठा असा घटक आहे ज्येष्ठ नागरिकांचा, की ज्यांची फॅमिली आहे, ज्यांचे कुटुंबीय जे आहेत, नातेवाईक आहेत, मुलं जे आहेत ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांचा सांभाळ करत नाही, त्यांना घरातून बाहेर काढतात. आणि या अशा प्रकारची अवस्था या सगळ्या सिनियर सिटीजनची समाजातल्या काही सेक्टर्सची झालेली आहे. हा, आणि ते आपल्याला कसं दूर करता येईल? मेनी ओल्डर पर्सन्स, पर्टिक्युलरली विडोज वुमन, आर नाउ फोर्स्ड टू स्पेंड देअर twilight years all alone and are exposed to emotional neglect and to lack of physical financial support. विधवा आहेत, परित्यक्ता आहेत, टाकून दिलेला आहे, त्यांचा सांभाळ शेवटच्या त्यांच्या आयुष्यामध्ये राहिलेल्या वर्षांमध्ये 60 नंतर कोणी करायला नाहीये, निग्लेक्ट केलेले आहे. त्यांना फिजिकली त्यांना त्यांच्या फायनान्शियल सपोर्ट करता येईल का, त्यांना मेडिकल सपोर्ट करता येईल का, हा विचार या कायद्यामध्ये केलेला आहे. देयर इज अ नीड टू गिव्ह मोर अटेन्शन टू द केअर ऑफ प्रोटेक्शन फॉर द ओल्ड पर्सन्स. या सगळ्या गोष्टींचा विचार करता समाजातला हा जो सेक्टर आहे सिनियर सिटीजन, यांना प्रोटेक्ट करण्याकरता, यांच्या वेलफेअरसाठी काय करता येईल का, त्याचा विचार या कायद्यामध्ये केलेला आहे. टू प्रोव्हाइड बेटर मेडिकल फॅसिलिटी टू द सिनियर सिटीजन अँड प्रोव्हिजन फॉर प्रोटेक्शन ऑफ देअर लाईफ अँड प्रॉपर्टी. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कसलं प्रोटेक्शन करायचं? देअर लाईफ आहेत त्या उरलेल्या आयुष्यामध्ये चांगलं जीवन कसं जगता येईल, त्यांचं लाईफ कशा पद्धतीने प्रोटेक्ट करता येईल, त्यांची जी मिळकत आहे, त्या मिळकत जी आहे, ती प्रॉपर्टी जी आहे, त्याला प्रोटेक्शन कशा पद्धतीने देता येईल, ह्याचा विचार या कायद्याने सगळा केलेला, जेणेकरून सिनियर सिटीजन जे आहेत त्यांचं उर्वरित आयुष्य हे चांगल्या पद्धतीने जावं, ह्या हेतू या कायद्याच्या मागे सगळा आहे. त्यांची अवहेलना कुठं होऊ नये यासाठी या कायद्याची निर्मिती केलेली आहे. या कायद्यातल्या नेमक्या तरतुदी काय काय आहेत, कशा पद्धतीने सिनियर सिटीजनचे राईट्स त्याच्यामध्ये क्रिएट केलेले आहेत, हे सगळे पाहण्यापूर्वी आपल्याला या कायद्यामध्ये डेफिनेशन्स त्यातल्या काही दिलेले सेक्शन 2 मध्ये तर डेफिनेशन्स आपल्याला पाहण्याची गरज आहे. कारण ते शब्द वारंवार आता पुढच्या सगळ्या प्रोव्हिजन्स मध्ये येणार आहेत. त्यामुळे नेमकं उदाहरणार्थ चिल्ड्रन्स म्हणजे नेमकं काय, चिल्ड्रन मध्ये कोण कोण व्यक्ती त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. कारण पुढच्या तरतुदी ज्या आहेत त्या पॅरेंट्स जे आहेत त्या त्यांच्या मुलांकडून त्यांना मेंटेनन्स मागायचा आहे. पण त्यांच्या मुलांकडून जर मेंटेनन्स मागायचा असेल तर त्याच्यामध्ये कोण कोण इन्क्लूड आहेत, ते चिल्ड्रन्सच्या डेफिनेशन मध्ये कोण कोण आहे? चिल्ड्रन्स आर ऍडल्ट सन. हा ऍडल्ट शब्द मी आता आपल्याला सांगतो. ऍडल्ट म्हणजे नॉट मायनर. आता पुढच्या काळामध्ये त्याच्यात काही तरतुदी नवीन येत आहेत, तो नंतर त्या विषयात मी सांगतोय. चिल्ड्रन आर ऍडल्ट सन, डॉटर, ग्रँडसन, ग्रँड डॉटर, मुलगा, मुलगी आणि नात आणि नातू, हे चिल्ड्रनच्या डेफिनेशन मध्ये आणि या ठिकाणी मेंटेनन्स म्हणजे नेमकं काय नेमकं मागता येईल सिनियर सिटीजन्सला? ते इन्क्लूड्स प्रोव्हिजन्स फॉर फूड, क्लोथिंग, रेसिडन्स, मेडिकल अटेंडन्स अँड ट्रीटमेंट. अतिशय त्याला आपण जे म्हणतो ना माफक गोष्टी. 60 वय झालेले नेमकं मला काय काय लागतं, माझ्या गरजा नेमका काय काय आहेत, ह्याचा विचार या कायद्यामध्ये या मेंटेनन्स या शब्दामध्ये केलेला. काय नेमकं पाहिजे मला? प्रोव्हिजन्स फॉर फूड अँड क्लोथिंग, मला अन्न, वस्त्र, राहण्यासाठी घर, मेडिकल अटेंडन्स, मला जे काही आजार असतील त्याच्यासाठी मला औषध पाण्यासाठी काही पैसे द्या, मेंटेनन्स मागता येईल का? आणि ट्रीटमेंट काय त्याच्यामध्ये मला दवाखान्यामध्ये कुठे ऍडमिट केलं तर त्यासाठी ट्रीटमेंटसाठी काही खर्च मागता येईल का? हा खर्च जो आहे हा मेंटेनन्स या शब्दामध्ये इन्क्लूड केलेला आहे. ज्या खरंच आपण त्याला म्हणूया की जीवनावश्यक गोष्टी, शेवटच्या वर्षामध्ये जीवनावश्यक गोष्टी कुठल्या असतात तर त्या फूड, क्लोथिंग, रेसिडन्स, मेडिकल अटेंडन्स, ट्रीटमेंट एवढ्याच गोष्टी असतात. त्याची तरतूद या मेंटेनन्स या शब्दामध्ये केलेली आहे. पॅरेंट्स, आता पॅरेंट्स म्हणजे या कायद्याप्रमाणे पॅरेंट्स कोण? पॅरेंट्स इज द फादर ऑर मदर, बायोलॉजिकल, अडॉप्टिव्ह ऑर स्टेप. म्हणजे आपण त्याला म्हणूया की नैसर्गिक आई वडील आपले पालक असतील, दत्तक घेतलेले असतील किंवा सावत्र आई वडील जे असतील,
इवन इफ नॉट ऑफ 60 इयर्स एट, त्यांचं 60 पूर्ण नाही झाली तरी चालेल. अशा प्रकारचे पॅरेंट जे आहेत त्यांना या कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे पालन पोषणाचे अधिकार, मेंटेनन्स मागण्याचा राईट जो आहे तो दिलेला आहे. रिलेटिव्स are those who are either in possession of the property of the senior citizen or would inherit it. आता हे महत्वाचं बघा, ह्याच्यामध्ये पॅरेंट्सला कुणाकुणाकडून आपल्याला मेंटेनन्स मागता येईल, तर चिल्ड्रन, मग त्याच्यामध्ये नातू आहे, मुलगा आहे, नात आहे, यांच्याकडून मागता येईलच. पण आणखीन कोण आहे? रिलेटिव्स. हा शब्द फार महत्वाचा आहे. रिलेटिव्ह म्हणजे कोण? हु आर आयदर इन पोझेशन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द सिनियर सिटीजन. जे सिनियर सिटीजन आहेत त्यांची जी मिळकत आहे, त्यांची जी प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीच्या पोझेशन मध्ये आहेत, भले मग तो मुलगा नाही, मुलगी नाही, त्यांच्या पोझेशन मध्ये आहेत असे रिलेटिव्ह, किंवा वुड इनहेरिटेड इट, म्हणजे मुलगा मुलगी नाहीये. मग नंतर कोण येतं? नंतरच्या सक्सेशनच्या रूल्स प्रमाणे जे आहेत त्याच्यामध्ये मग पुतण्या असेल, भाचा असेल, ह्यांना हे प्रॉपर्टीच्या पोझिशन मध्ये असतील आणि यांना नंतर ती प्रॉपर्टी असेल त्यांच्यानंतर. तर अशी लोक हे रिलेटिव्ह या रिलेटिव्हच्या डेफिनेशन मध्ये येतात. ह्यांना डेफिनेशन मध्ये का आणलं? कारण माझी प्रॉपर्टी आहे, मी वयस्कर आहे आणि माझ्या नातेवाईकाच्या त्या प्रॉपर्टी ताब्यामध्ये आहे आणि ते त्या प्रॉपर्टीचा उपभोग घेतात, पण माझा सांभाळ करत नाही. मग अशा स्थितीमध्ये मात्र मला ती प्रॉपर्टी जी आहे त्या प्रॉपर्टी संदर्भातले काही राईट्स मला या ऍक्टने दिलेले, त्या रिलेटिव्हच्या विरुद्ध काही राईट्स मला या ऍक्टमध्ये दिलेले आहेत. Senior citizen in any citizen of India of 60 years and above, whether living in India or not. सिनियर सिटीजन कोणता आहे? जे 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत, भारतीय आहे, वेदर लिव्हिंग इन इंडिया और नॉट, बाहेर असेल, इथं राहणारा असेल, कोणीही असेल, अशाने या सिनियर सिटीजनच्या डेफिनेशन मध्ये आणलेला आहे. नंतरचा भाग जो आहे तो हु कॅन डिमांड द मेंटेनन्स अंडर दिस ऍक्ट. सेक्शन 4 मध्ये हे ऍक्ट मध्ये की कुणाला मेंटेनन्स मागण्याचा अधिकार आहे. पॅरेंट्स अँड ग्रँड पॅरेंट्स हु आर अनेबल टू मेंटेन देमसेल्व्स. इथं थांबू आपण. पालक, कोणते पालक आहे? अनेबल टू मेंटेन, जे स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाही, फ्रॉम देअर ओन इन्कम कॅन डिमांड मेंटेनन्स. म्हणजे स्वतःचा उदरनिर्वाह जो आहे तो त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नातून त्यांना करता येत नाही, कॅन डिमांड मेंटेनन्स फ्रॉम देअर चिल्ड्रन ऍज डिफाईन अबव. आता चिल्ड्रनच्या तो वारंवार येणार आहे. स्वतःच्या जे उत्पन्न आहे त्याच्यातून त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करता येत नाही, असे पॅरेंट्स, असे पालक जे आहेत ते काय करू शकतात? दे कॅन डिमांड मेंटेनन्स फ्रॉम देअर चिल्ड्रन. त्यांच्या मुलांकडून ते उदरनिर्वाह भत्ता किंवा मेंटेनन्स जो आहे तो मागू शकतात सेक्शन 4 प्रमाणे. चाइल्डलेस सिनियर सिटीजन, आता याच्यामध्ये मुलं नाहीयेत असे सिनियर सिटीजन असतात, हु आर अनेबल टू मेंटेन देमसेल्व्स फ्रॉम देअर ओन इन्कम कॅन डिमांड मेंटेनन्स फ्रॉम देअर रिलेटिव्ह ऍज डिफाईन्ड. मगाशी आपण पाहिलं रिलेटिव्ह म्हणजे कोण? जे सिनियर सिटीजन आहेत, ज्यांची मिळकत त्या रिलेटिव्हच्या ताब्यामध्ये आहे पण ते सांभाळ करत नाही, त्यांच्याकडून मेंटेनन्स मागण्याचा अधिकार देखील चाइल्डलेस सिनियर सिटीजन जे आहेत यांना या कायद्याने दिलेला आहे. व्हॉट इज मेंटेनन्स? आपण मेंटेनन्सच्या डेफिनेशन मध्ये पाहिलं. मेंटेनन्स इन्क्लूड प्रोव्हिजन फॉर फूड, क्लॉथिंग, रेसिडेन्स, मेडिकल अटेंडन्स. म्हणजे 1, 2, 3, 4 महत्वाच्या गरजा असतात आणि शेवटी मेडिकल ट्रीटमेंट. मॅक्सिमम अमाउंट विच मे बी ऑर्डर फॉर मेंटेनन्स फॉर सिनियर सिटीजन बाय द ट्रायब्युनल shall be such as prescribed by the state government, which shall not exceed 10,000 per month. 10,000 महिन्यापर्यंतचा मेंटेनन्स जो आहे तो या मेंटेनन्स ट्रायब्युनल कडून आपल्याला मागता येतो. जे सिनियर सिटीजन आहेत कुणाकडून मागता येतो? चिल्ड्रन्स कडून मागता येतो. रिलेटिव्ह हु आर इन पोझेशन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द सिनियर सिटीजन त्यांच्याकडून ते मागता येतो. त्या मेंटेनन्स मध्ये इन्क्लूड काय काय आहे, कशासाठी आपण मेंटेनन्स मागतो, हे नेमकं सांगण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला आपल्याला एखाद्याला अशी वेळ येईल की मला आता हा अर्ज करायचा आहे, मग अर्ज करायचा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मला कोणत्या गरजा आहेत त्या सांगता आल्या पाहिजेत. मला फूड, क्लोथिंग, रेसिडेन्स, मेडिकल अटेंडन्स, मेडिकल ट्रीटमेंट ह्या गोष्टीसाठी मेंटेनन्स मला मागता येतो. त्यामुळे ह्या मेंटेनन्सच्या शब्दाचा अर्थ माहिती असणं आवश्यक आहे. ऑब्लिगेशन इज टू बी मेंटेन द एल्डरली. कुणाच्यावर ऑब्लिगेशन आहे? कुणी मेंटेन केलं पाहिजे?
कुणी मेंटेनन्स दिला पाहिजे. इट इज द ऑब्लिगेशन ऑफ द चिल्ड्रन अँड स्पेसिफाईड रिलेटिव्ह. आपण डेफिनेशन मध्ये पाहिलं, चिल्ड्रन स्पेसिफाईड रिलेटिव्ह म्हणजे कोणते, की जे पोजेशन दे आर इन पोजेशन ऑफ द प्रॉपर्टी बिलॉंग टू द सिनियर सिटीजन, they are liable to pay the maintenance with sufficient means to provide maintenance for their parents and childless senior citizen respectively. They are liable, children and the relatives, they are liable to pay the maintenance amount. Then how is an application for maintenance made and decided? कशा पद्धतीने आपल्याला ऍप्लिकेशन करता येतो, कशा पद्धतीने आपण जे ऍप्लिकेशन केलेले ते डिस्पोज ऑफ केलं जातं, त्याची कारवाई पुढे कशा पद्धतीने केली जाते, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर application for maintenance application for maintenance may be made by the senior citizen or parent to the tribunal under section 4 in lay person's language, giving names. काय काय त्याच्यामध्ये द्यायचं असतं त्या ऍप्लिकेशन मध्ये, फुल नेम्स, डिटेल and address of the person from whom they are demanding maintenance. आपला ऍड्रेस, ज्याच्याकडून आपण मेंटेनन्स मागतोय त्याचा पूर्ण पत्ता, त्याचं पूर्ण नाव. इफ देअर इज मोर दॅन वन चाइल्ड और रिलेटिव्ह, दे मे क्लेम मेंटेनन्स फ्रॉम वन और ऑल ऑफ देम डिपेंडिंग ऑन देअर मीन्स ऑफ इन्कम. 4 मुलं आहेत, मला एकाकडून मागायचं आहे, मागता येईल का? आन्सर इज येस. उरलेले, तो म्हणू शकतो की उरले तिघे त्यांच्याकडून तुम्ही देखील मागू शकता. पण इथं ऑप्शन दिलेले आहे, देअर इज मोर दॅन वन चाइल्ड और रिलेटिव्ह, दे मे क्लेम मेंटेनन्स फ्रॉम वन और ऑल. एकाकडून मागू शकता किंवा जे सगळे मुलं आहेत, 4ही मुलं असतील तर 4ही जणांकडून आपल्याला मेंटेनन्सची अमाऊंट डिमांड करता येईल. मेंटेनन्स प्रोसिडिंग मे बी इनिशिएटेड अगेन्स्ट एनी चाइल्ड चिल्ड्रन रिलेटिव्ह इन एनी डिस्ट्रिक्ट where the parents or senior citizen lives or last lived or where the child children relative. मेंटेनन्स प्रोसिडिंग जी आहे ती कुठं आपल्याला करता येईल? मी पुण्यामध्ये राहतोय, सिनियर सिटीजन पुण्यामध्ये राहते तर त्यांना पुण्यामध्ये अर्ज करता येईल. पण मग मुलं ज्या ठिकाणी राहतात तिथेही तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो, तुम्ही जिथं राहताय तिथेही त्या ठिकाणी अर्ज करता येतो. तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला जिथं सोयीचं आहे त्या ठिकाणी आपण अर्ज आपल्याला मेंटेनन्स ट्रायब्युनलला करता येईल. How is an application for maintenance made and decided? If such application are incapable of making an application themselves, then in other person or registered voluntary organization. हा एक अतिशय महत्वाचा पॉइंट आपण लक्षात घेतला पाहिजे. If such applicants are incapable of making an application, 70 वय झाले, 80 झाले, 85 झाले, incapable to attend the court, maintenance tribunal to file application, मग अशा व्यक्तीला जर मेंटेनन्स पाहिजे असेल तर हाऊ ही कॅन अप्लाय? ही कॅन अप्लाय थ्रू रजिस्टर व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन, एनजीओ मार्फत तुम्ही करू शकता. ज्येष्ठ नागरिक संघाच्या मार्फत करू शकता. ऑथोराइज्ड बाय हिम और ही मेक ऍप्लिकेशन. द ट्रायब्युनल कॅन टेक sumo to cognizance and proceed upon receipt of the application. The tribunal will issue notice to the children, conduct hearing, take evidence, order maintenance. तुम्ही ऍप्लिकेशन केल्यानंतर त्यांना नोटीस काढण्याचं काम ट्रायब्युनलचं आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं, त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर हिअरिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुरावा सगळा पाहिला जाणार की नेमकं किती उत्पन्न त्याचं आहे, किती तो देऊ शकतो, आणि त्यानंतर कोर्ट जे आहे त्याच्यामध्ये ट्रायब्युनल जे आहे ते मेंटेनन्सची ऑर्डर करू शकतं. ट्रायब्युनल मे ऑल्सो रेफर द केसेस फॉर रिकन्सिलिएशन और पास इंटरिम ऑर्डर फॉर मेंटेनन्स. आपण त्याला म्हणतो तुरता लगेच इंटरिम मेंटेनन्स ऍप्लिकेशन, मला अर्जंट लगेच पाहिजे आहे, ऍप्लिकेशन डिसाईड करायला थोडा वेळ लागेल, लगेच मेंटेनन्स पाहिजे, इंटरिमचा ऑर्डर त्याच्यामध्ये मेंटेनन्स ट्रायब्युनल करू शकतं.
ती केस जी आहे, मग पालक जे आहेत, आई वडील आणि मुलं यांच्यामध्ये काही समेट होईल का, काही कॉम्प्रोमाइज करता येईल का, यासाठी देखील ट्रायब्युनल जे आहे मेंटेनन्स ट्रायब्युनल ती केस जी आहे ती रेफर रिकन्सिलेशनसाठी त्याच्यामध्ये त्यांना करता येऊ शकते, ज्याच्यामध्ये वाद न होता जर प्रकरण मिटत असेल तर त्यासाठी देखील ट्रायब्युनल प्रयत्न करू शकते. इफ द चिल्ड्रन ऑर रिलेटिव्ह फेल टू पे दी ऑर्डर, म्हणजे ऑर्डर केलेलं ट्रायब्युनलनी 10,000 रुपये द्या महिन्याला, आणि इफ द चिल्ड्रन फेल्ड और रिलेटिव्ह फेल्ड टू पे द ऑर्डर मेंटेनन्स विदाउट सफिशियंट रिझन फॉर 3 months after his due date, the senior citizen can approach to the tribunal again, who may impose a fine or order imprisonment of the child or relative up to a month or until payment is made, whichever is earlier. मेंटेनन्स ट्रायब्युनलने ऑर्डर केली आहे 10,000 रुपये महिन्याला द्या, आणि ती ऑर्डर जी आहे विदाउट सफिशियंट रिझन 3 महिन्यापर्यंत त्यांनी काही केलं नाही, मग त्यावेळेला सिनियर सिटीजन जे आहे त्यांना पुन्हा ट्रायब्युनलला अप्रोच होऊन की हा जी ऑर्डर केलेली आहे ती ऑर्डर ज्या प्रमाणे हा मुलगा पैसे देत नाहीये, अशा वेळेला मेंटेनन्स ट्रायब्युनल जे आहे त्यांना महिन्याभरासाठी जेलमध्ये पाठवण्याचे त्यांना राईट्स आहेत. अशा प्रकारचे अधिकार ट्रायब्युनलला दिलेले आहेत. हू मे इम्पोज फाईन और ऑर्डर ऑफ इम्प्रिझनमेंट, दंडही आहे, शिक्षेची देखील तरतूद आहे. त्यामुळं कोर्टात मेंटेनन्स ट्रायब्युनलची ऑर्डर जी आहे ती मुलांवर बंधनकारक आहे. सेक्शन 5 मध्ये ऍप्लिकेशन फॉर मेंटेनन्स, सेक्शन 4 मध्ये आपण जे म्हटले त्या पद्धतीने मे बी मेड बाय सिनियर सिटीजन और पॅरेंट इफ ही इज इनकॅपेबल बाय एनी पर्सन ऑर्गनायझेशन ऑथोराइज बाय हिम. म्हणजे कोण करू शकतं, सिनियर सिटीजन, त्यांना जमत नसेल तर त्यांच्या वतीनं ऑर्गनायझेशन जे आहे ज्यांना ऑथोराइज केलेले ते करू शकतात. ट्रायब्युनल मे टेक कॉग्निझन्स टू मोटू, स्वतः त्याच्यामध्ये मेंटेनन्स ट्रायब्युनल जे स्वतः त्याच्यामध्ये कॉग्निझन्स घेऊ शकतं आणि ऑर्डर करू शकतं. मग आता बराच वेळेला मेंटेनन्स ट्रायब्युनल शब्द आलेला मेंटेनन्स म्हणजे नेमका त्या जिल्ह्याच्या ठिकाणी मला करायचं असेल तर कोण आहे, तर मेंटेनन्स ट्रायब्युनल जे शासनाने नियुक्त केलेले मेंटेनन्स ट्रायब्युनल म्हणजे कोण आहे, तो उपविभागीय अधिकारी, आपण त्याला एसडीओ म्हणूया. सब डिव्हिजनल ऑफिसर जे आहेत, प्रांत अधिकारी जे आहेत, एसडीओ जे आहेत, जसं पुण्यामध्ये एसडीओ हवेली जे आहेत ते मेंटेनन्स ट्रायब्युनल जे आहेत. आपापल्या ठिकाणचे एसडीओ जे आहेत त्यांना काही ठिकाणी उपजिल्हा अधिकारी म्हटलेलं असतं. ते एसडीओ जे आहेत ज्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाने केली आहे त्यांना अशा प्रकारचे ऍप्लिकेशन जे आहेत ते एंटरटेन करण्याचे, त्याच्यावर हिअरिंग घेण्याचे, त्याच्यावर ऑर्डर करण्याचे अधिकार शासनाने एसडीओ ला त्या ठिकाणी दिलेले आहेत. एसडीओ हवेली जे आहे मी पुण्यासाठी ते उदाहरण दिलेले, आपापल्या ठिकाणच्या एसडीओ कडे आपण अशा प्रकारचे ऍप्लिकेशन सेक्शन 5 प्रमाणे करू शकता. हे अपील जे आहे मेंटेनन्स ट्रायब्युनलचं जे आहे ऍप्लिकेशन जे आहे ते डिसाईड झालं, त्यांनी 9,000ची ऑर्डर केली, पण मग मी पॅरेंट्स मला ती मान्य नाही आहे, मग सेक्शन 16 प्रमाणे मला अपील करण्याचे अधिकार दिलेले आहेत. मग ते अपील कुठं करता येतील, तर ते ॲपिलेट ट्रायब्युनल नियुक्त केलेले शासनाने. मग ॲपिलेट ट्रायब्युनल म्हणजे कोण, तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, त्या जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे आहेत त्यांना ॲपिलेट अथॉरिटी, ॲपिलेट ट्रायब्युनल म्हणून त्या ठिकाणी शासनाने 2010 ला त्यांची नियुक्ती केलेली आहे गॅजेट प्रमाणे. ह्याच्यामध्ये एक आपल्याला मी गंमत सांगतो, एनी सिनियर सिटीजन और पॅरेंट ऍज द केस मे बी अग्रीड बाय एन ऑर्डर, म्हणजे इथं बघा मुलं नाहीये, इथं रिलेटिव्ह नाहीये, ज्यांच्या विरुद्ध ऑर्डर केली, मुलाच्या विरुद्ध ऑर्डर केली 10,000 दे, मुलगा म्हणला की मला निर्णय मान्य नाही, मला अपील करायचंय, नो, चिल्ड्रन हॅव नो राईट टू मेक एनी अपील. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. अपील करण्याचा अधिकार फक्त सिनियर सिटीजनना आहे, अपील करण्याचा अधिकार फक्त पॅरेंट्सला आहे. त्यामुळे ऍज एनी सिनियर सिटीजन और पॅरेंट ऍज द केस मे बी अग्रीड बाय एन ऑर्डर ऑफ ट्रायब्युनल मे विदिन 60 days फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर, ऑर्डर झाल्यापासून तुम्हाला 60 दिवसामध्ये ॲपिलेट ट्रायब्युनलकडे अपील करता येतं, आणि ॲपिलेट ट्रायब्युनल हे आपापल्या ठिकाणचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे आहेत ते ॲपिलेट ट्रायब्युनल आहेत. सेक्शन 70 प्रमाणे राईट टू लिगल रिप्रेझेंटेशन, आम्हा वकील मंडळींना मात्र त्या ठिकाणून बाजूला ठेवलेलं आहे.